आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सरता मार्च महिना जागतिक पातळीवर खूप उलथापालथींचा होता. सध्या आपल्या शेजारी 1 महिन्यापासून भीषण युद्ध चालू आहे. आपल्या लक्षावधी कुटुंबांचे सगळे सोयरे देशामध्ये राहतात, विशेषतः आखाती देशांमध्ये काम करतात. अशा 1 कोटींहून अधिक भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्याबद्दल आखाती देशांना विशेष धन्यवाद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातची सुरुवात केली. सध्याचा काळ आव्हानात्मक असून आपल्याला एकजुटीनं या आव्हानात्मक स्थितीतून बाहेर पडायचे असं आवाहन त्यांनी केलं. ही वेळ राजकारण करण्याची नाही. या स्थितीत जे लोक अफवा पसरवतायत ते देशाचं मोठं नुकसान करत आहेत असं सांगून पंतप्रधान म्हणाले की सर्व देशवासियांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपल्या देशाने 140 कोटी देशवासियांच्या सामर्थ्यावर जुन्या संकटांचाही पाडाव केला होता. तसंच यावेळीही आपण सगळे मिळून या अवघड स्थितीतून चांगल्या पद्धतीने बाहेर पडू असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. त्यांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण या हस्तलिखितांबद्दल माहिती गोळा करणाऱ्या ॲपचा उल्लेख केला. नागरिकांकडे एखादं हस्तलिखित असेल किंवा त्याबद्दल माहिती असेल तर त्याचा फोटो ज्ञान भारतम ॲपवरून जरूर सर्वांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन त्यांनी केलं. माय भारत संघटनेच्या वतीनं आयोजित बजेट क्वेस्टचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. भारतीय क्रिकेट संघानं T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी संघाचा अभिमान असल्याचं आवर्जून नमूद केलं. जम्मू काश्मीरच्या क्रिकेट संघानं रणजी करंडकावर आपलं नाव कोरल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं. जो खेलेगा वो खिलेगा या उक्तीचा पुनरुच्चार करून पंतप्रधान म्हणाले की फारशा लोकप्रिय नसलेल्या खेळांनाही आता आपल्या देशाचे तरुण आपलंसं करतायत हे बघून आनंद वाटतो. ॲथलीट गुलवीर सिंह, स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंह यांच्यासह अस्मिता ॲथलेटिक्स लीगचाही कौतुकास्पद उल्लेख पंतप्रधानांनी केला. आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता 100पेक्षाही कमी दिवस राहिले असल्याचा उल्लेख करून त्यांनी आफ्रिकेत जिबुतीमध्ये अल्मिस जी आपल्या अरविंद योग केंद्राच्या माध्यमातून योगाला प्रोत्साहन देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी देशवासियांना साखर कमी करण्याचं आवाहन केलं. त्यासोबतच खाद्यतेलात 10% कपात करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. बंगळुरूमधील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन रिसर्च या अन्वेषण या प्रयोगाचा मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला. शिक्षणाच्या माध्यमातून भूतकाळाचं संरक्षण करण्याचा आणि भविष्याची तयारी करण्याच्या नागा समाजाचा उल्लेख त्यांनी केला. या पद्धतीला मोरुंग शैक्षणिक संकल्पना म्हटलं जातं असं ते म्हणाले. जलसंचय अभियानाचा उल्लेख करून ते म्हणाले की देशभरात सुमारे 50 लाख कृत्रिम जलसंधारण संरचना आणि अमृत सरोवर अभियानाच्या माध्यमातून सुमारे 70,000 अमृत सरोवरं निर्माण करण्यात आली आहे. त्यांनी काही प्रेरणादायक अनुभव आणि प्रयोगांची माहिती दिली. मत्स्योद्योग समृद्ध होण्यासाठीच्या प्रयत्नांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. लोकसहभागातून एक पेड मां के नाम अभियानाला यश मिळत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सूर्यघर मोफत वीज योजनेचा प्रभाव आता दिसू लागला असल्याचंही नमूद केलं. दरम्यान विदर्भात तापमानाचा पारा वाढतोय. काल अकोला इथे 41.2, अमरावती इथे 41 तर नागपुरात 40.2 इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. वाशिम, वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी 40पेक्षा अधिक तापमान राहिलं. या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात देखील वाढ होत असून आज नागपुरात 21.2 सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र आपण सायंकाळी 6:15 ऐकू शकाल. नमस्कार.